साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरुमतिशान्ति शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम्। ओम तत्सत् प्रब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून लिंगायक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 205। संचित कर्म, क्रियामान कर्म, प्रारब्ध कर्म हे आपण बघून आलो। प्रारब्ध कर्म भोगावं लागतं, भोगल्याशिवाय सुटका होत नाही, हेही विषय आपला पूर्ण झालेला आहे। जीवनमुक्त जो आहे त्याचे तिन्ही कर्माची होळी झालेली असते, दोन संचित आणि क्रियामानाची। आणि प्रारब्ध कर्म तो भोगत असतो, भोगूनच सारतो। आणि जीवन जगत असताना कर्म करावं लागतं। कर्म अन्न वस्त्र निवारा हा कुणीही असो, ब्रह्मज्ञानी असो, जीवनमुक्त असो, विधेयमुक्त असो, ध्येय आहे तोपर्यंत त्या ध्येयाला चालवण्यासाठी तरी अन्न वस्त्र निवारा लागतो आणि त्याच्यासाठी त्याला कर्म करावं लागतं। कर्म करत असताना जाणतेपणानं अंजानपणानं काही दोष घडतात आणि पुण्य तर कर्म असे महात्म्य करतच असतात। त्यांनी पुण्य जी केलेलं आहे ती त्यांची सेवा स्तुती भक्ती जे करतात त्यांना विनासायास प्राप्त होतं। किती पुण्य असतं त्यांचं, विनासायास प्राप्त होतं। आणि त्यांच्या हातून जे दोष घडतात ते दोष त्यांची निंदा आणि द्वेष जे करतात त्यांच्याकडं जातात। तर आपल्याला वाटेल ते दोषी जास्त नसतातच, तर आपण त्यांची निंदा केली तरी त्यांचे किती दोष येणार आहेत। पण दोष जे निंदा करतात अशा महात्म्याची निंदा आणि द्वेष जे करतात त्यांना पापाची प्राप्ती होते। साधारण पापाची नाही तर महापाप त्याला लागतं। आपण असं सुद्धा म्हणतो, शास्त्रानं सांगितलेलं आहे, अन्यक्षेत्रे कृतं पाप पुण्यक्षेत्रे विनश्यति, पुण्यक्षेत्रे कृतं पाप वज्रलेप भविष्यति। अन्य क्षेत्रामध्ये जे पाप घडतं घरी दुसरीकडं असं सामान्य ठिकाणी, ते पाप अन्यक्षेत्रे कृतं पाप कुठं नाश होतो? पुण्यक्षेत्रे विनश्यति। अशा पापाचा नाश पुण्यपावन तीर्थाच्या क्षेत्रात गेल्यानंतर त्या पापाचा नाश होतो। परंतु पुण्यक्षेत्रातच जर पाप केलं तर मात्र त्याला नाश करण्याची ताकद कोणातच नाही। पुण्यक्षेत्रे कृतं पाप वज्रलेप भविष्यति। वज्रासारखं होऊन बसतं आणि ते कशानंच विरत नाही। जे पुण्यक्षेत्रामध्ये पाप केलं जातं तसंच इथं आहे। सामान्याची निंदा द्वेष केला तर पाप लागतं, पण साधूची संताची माता पिता गुरु देव भक्त भगवंत यांची जर निंदा केली तर तात्काळ त्याचा परिणाम आहे आणि घोर परिणाम आहे।
ह्याला जास्त दिवससुद्धा लागत नाहीत, लगे त्याचा परिणाम आहे. म्हणून साधू संतांची निंदा आणि द्वेष जो करतो त्याच्या अशुभ कर्माचे ग्रहण करतो असे श्रुतीमध्येही सांगितलेले आहे. त्याला पाप लागतो, तो महादोषाचा अधिकारी होतो. पाप न करता पापाचं फळ भोगतो. स्वतः पाप करत नाही, परंतु दुसऱ्याचं पाप घेतो. सामान्याची निंदा केली तर सुद्धा त्याचं जे पाप आहे ते ह्या जिभेनं आपण चाटून घेतो असं शास्त्र सांगतं. त्याचं गाय जशी चाटून वस्त्राला स्वच्छ करते तसं आपण त्याची निंदा करून, त्याचा द्वेष करून त्याचं पाप घेतो. सामान्याचं सुद्धा निंदा केली तर पाप आपल्याकडं येतं. मग साधू संतांची निंदा केल्यानंतर तर महापाप लागतं. त्याचा परिणामसुद्धा प्रखर असा सांगितला आणि तात्काळ सांगितला, लवकर जवाची तवा. म्हणून कधीच महापुरुषाची निंदा करू नये, सद्गुरूची निंदा करू नये. गुरु कुणाला म्हणावं आणि सद्गुरू कुणाला म्हणावं हे लक्षात यायला पाहिजे. पण कुणालाही सद्गुरू आणि कुणालाही गुरु असं म्हणून भ्रमिष्ट होऊ नये. भ्रमात पडल्यावर आपलंही आपल्यालाही काही कळत नाही आणि पाप काय पुण्य काय हेही लक्षात येत नाही. काय करायलो ही आपलाच मेळ आपल्याला लागत नाही. म्हणून गुरु कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला. ॲड्रेस काय? ओम नमः शिवाय. बोला मीनाताई. भौतिक पदार्थांचे ज्ञान देणाऱ्याला गुरु असे म्हणावे. सद्गुरू कुणाला म्हणावं? सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू असे म्हणावे. बरोबर सांगितलं, छान सांगितलं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या काकी, नंदा काकी बोला. गुरु कुणाला म्हणावं, सद्गुरू कुणाला म्हणावं? ओम ओम नमः शिवाय. गुरु कोणाला म्हणावे? जे भौतिक पदार्थाचे ज्ञान करून देणारे, प्रपंचामधील ज्ञान करून देणारे त्यांना गुरु असे म्हणावे. आणि सद्गुरू जे सत्यशास्त्राचे ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू असे म्हणावे. बरोबर आहे, चांगलं सांगितलं. तर जी भौतिक पदार्थाचं म्हणजे सगळे आपले जे पदार्थ जीवनामध्ये आहेत ते भूत भविष्य, भूत भौतिक जगत, पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेलं जे जगत आहे त्याचं जे ज्ञान करून देतात. डोळ्याला जेवढं दिसतं तेवढं सगळं पंचमहाभूताचंच कार्य आहे. भूत भौतिक हे जगत ह्याच्यामधलं जे ज्ञान करून देतात त्यांना गुरु म्हणावं. परंतु द्वैतवादी असतात त्यांना सुद्धा सद्गुरू म्हणता येत नाही. गुरु म्हणता येतं पण सद्गुरू नाही. सद्गुरू म्हणजे सत्यशास्त्राचं, सत्य वस्तूचं जे ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू म्हणावं. सत्य वस्तू तरी कशाला म्हणावं, सत कशाला म्हणावं? जयश्रीताई बोला. ओम नमः शिवाय. सत्य वस्तू कशाला म्हणावं? जयश्रीताई. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. सत्य वस्तू कशाला म्हणावं? आत्मा आहे त्याला सत्य म्हणावे आणि तिन्ही काळाचा तो कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही त्याला सत असे म्हणावे. ओम नमः शिवाय. तिन्ही काळ कोणते? भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. बरोबर सांगितलं. जो तिन्ही काळात असतो, म्यूट करा, कोणत्याही ज्ञानाने बाद होत नाही, कोणत्याही ज्ञानाने नाश होत नाही, बाद होत नाही, काहीच नाही. असा जो असतो भूतकाळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात त्याला सत म्हणावं.
मग गुरु आणि सद्गुरू ह्याच्यामधला फरक काय? गुरु कुणाला म्हणा, जयश्रीताई म्यूट करा. भौतिक पदार्थाचं ज्ञान करून देतात त्यांना गुरु म्हणावं. पण ते जर द्वैतवादी असतील तर सुद्धा ते सद्गुरू होऊ शकत नाहीत. जे सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात, अद्वैत ज्ञान सांगतात, त्यांनाच सद्गुरू म्हणता येतं. द्वैत ज्ञान सांगतात त्यांना सद्गुरू म्हणता येत नाही. द्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे काय येले का लक्षात? ओम नमः शिवाय. मुद्रिकाताई महाजन, द्वैत कशाला म्हणावं? लक्ष्मीताई बुराडे, लक्ष्मीताई बोला. बनाळेताई, द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावं? द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावं? द्वैतवादी गुरु. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ज्योतिताई बोला. द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावं? द्वैतवादी गुरु जे दोन प्रकारचं ज्ञान सांगते त्यांना ना ते. कोणते दोन प्रकार? कोणते दोन प्रकार? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. म्यूट करा ताई. हँड रेस केलाय, बोला बरं. द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ठामपणे कोणतीच गोष्ट सांगत नाही, दोन प्रकार सांगतात, ते असं तसं म्हणून त्याला द्वैतवादी म्हणावं असं. म्यूट करा. सुनंदाताई पाटील बोला. द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावं? नमः शिवाय. आत्मा वेगळा आणि तू वेगळा असं जे सांगते त्यांना द्वैतवादी म्हणतात. बरोबर, ॲक्युरेट, बरोबर. आत्मा वेगळा, आत्मा नाही आणि तू वेगळा. म्हणजे गुरु जी आहे ती देव वेगळा आणि तू वेगळा. तू लहान, देव महान. देव सर्वज्ञ, तू अल्पज्ञ. अशा प्रकारचं जे दोन प्रकारचं ज्ञान सांगतात, वेगळं ज्ञान, अद्वैत नाही तर द्वैत, दोन आहे असं सांगतात. तू गुरुची सेवा कर, तू ईश्वराची सेवा कर, त्याच्याकडून काहीतरी मागून घे आणि मला पैसे दे. मी तुझी पूजा अर्चा करतो आणि देवाकडून तुला काहीतरी प्राप्त करून देतो. दोन, देव वेगळा आणि तू वेगळा असं जे सांगतात त्यांना द्वैतवादी गुरु म्हणावं. देवाची पूजा कर, अर्चना कर आणि तुला काय पाहिजे ते प्राप्त होईल, अशा प्रकारचं जे सांगतात ते द्वैतवादी गुरु असतात. तूच देव आहेस, तत्वमसी, ते तूच आहेस असं जे अद्वैत ज्ञान करून देतात, बोध करून देतात. आपलीच ऊर्जा आपल्यामध्ये जी आहे ती आपल्यालाच माहीत नाही, ती सांगतात. ते जो प्रकाशमान आहे, तो जो श्रेष्ठ महान आहे, ते तूच आहेस, त्याचाच तो अंश आहेस. मोठा अग्नी लागलाय, किती मोठा अग्नी लागलाय, अरे त्या अग्नीचा ठिणगी जी बाहेर पडलेली आहे ती ठिणगीसुद्धा त्याच अग्नीची आहे, तू सुद्धा अग्निरूपच आहेस. असं जे सांगतात, दोन नाही एकच आहेस, त्याचाच अंश आहेस तो. हे अद्वैतवादी असतात. आणि द्वैतवादी म्हणजे देव वेगळा आणि तू वेगळा असं सांगणारे द्वैतवादी. मग अद्वैत ज्ञान सांगणाऱ्यालाच सद्गुरू म्हणता येतं, द्वैत ज्ञान सांगणाऱ्याला नाही. द्वैत ज्ञान जे सांगतात ते गुरु असतात, परंतु सद्गुरू नाही. सत्य वस्तू जी आहे तिचं ज्ञान करून देतात आणि ती सत्य वस्तू तूच आहेस ह्याचा बोध करून देतात. आपलीच ऊर्जा आपल्याला माहीत नाही, ती ऊर्जा आपल्याला जागी करून दाखवतात. त्याला अद्वैत ब्रह्मज्ञान सांगणारे ब्रह्मज्ञानी सद्गुरू असं म्हणावं. म्हणून प्रारब्ध कर्माचे फळ म्हणून प्राप्त झालेले जे सुखदुःखादी भोग, ते भोगतो त्या देहाचा प्रकाशक आपण अभोक्ता परब्रह्म आहो. सुखदुःखाचं भोग ध्येय भोगतो.
पण आपण ध्येय नाही. ह्या ध्येयाला प्रकाश देणारा प्रकाशक परब्रह्म श्रेष्ठ असा आपण आत्मा आहोत असं मनुष्य अनुभव घेऊन निश्चितपणे समजतं. त्याला जीवनमुक्त असं म्हणावं. मी परब्रह्म आहे, मी ध्येय नाही असं निश्चितपणे जो समजतो त्याला काय म्हणावं? जीवनमुक्त असं म्हणावं. म्हणजे तो देही असून मुक्त आहे, ध्येय असून विधेयी. म्हणून आपण ध्येय आहो अशी बुद्धी सोडून आपण आत्मा ब्रह्मरूप आहो असा निश्चय करावा. काय करायचे? ग्रंथ समाप्तीकडे चाललेला आहे. निश्चय करायचा आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे आपल्याला. ध्येय आपण नाही, आश्रमी आपण नाही. ही जी 4 आश्रम आहेत तीही आपण नाही. ब्रह्मचार्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास कोणताच आश्रम मी नाही. बालक, वृद्ध, तरुण असाही ध्येयाचे धर्म तोही मी नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हीही मी नाही. मग मी कोण आहे? तर मी आत्मा आहे. आपण देह नाही. देह जर नसेल तर देहाधिक आपले होतील का? देह जर माझा नाही तर देहाधिकही माझे नाहीत. हे जे बंधनाचं रूप आहे अहंता आणि ममता, सगळ्यात मोठं बंधनाचं रूप अहंता आणि ममता आहे. ते मी नाही असं जेव्हा आपण समजतो आणि माझंही नाही, तेव्हा आपला निश्चय होतो. त्यालाच काय म्हणावं? ब्रह्मरूप असं झाला असं म्हणावं. आत्मा ब्रह्मरूप आहे असा निश्चय करावा. पुढे सांगितलेलं आहे. कळालं का? गुरु कोणाला म्हणावं आणि सद्गुरू कोणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. मीनाताई, आलं का लक्षात? गुरु कोणाला म्हणावं, सद्गुरू कोणाला म्हणावं? काय आलं? काय लक्षात आलं? सद्गुरू कोणाला म्हणावे आणि गुरु कोणाला म्हणावे? सांगा. सद्गुरू सत्य वस्तूंचं जे ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू असे म्हणावे. सत्य वस्तू कोणती? तर मी आत्मा आहे, सच्चित आनंद स्वरूप आत्मा आहे, ही सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू असे म्हणावे. आणि भौतिक पदार्थाचे जे ज्ञान करून देतात त्याला गुरु असे म्हणावे. ओम नमः शिवाय. आलं का लक्षात? नंदा काकी कोणाला म्हणावं? गुरु. गुरु कोणाला म्हणावं? सद्गुरू कोणाला म्हणावं? ओम नमस्कार. गुरु जे भौतिक पदार्थ ज्ञान करून देणारे, प्रपंचामध्ये ज्ञान करून देणारे त्यांना गुरु म्हणावे. आणि सद्गुरू जे सत्य शास्त्राचे ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावे. सत्य वस्तू तूच आहे असे सांगतात, आत्मा तूच आहे ते समजावून सांगतात त्यांना सद्गुरू असे म्हणावे. हा, मग गुरु किती प्रकारचे आहेत? गुरु सद्गुरू 4 प्रकार. गुरु, सद्गुरू, स्तोत्र धरून ब्रह्मनिष्ठ सद्गुरू 4 प्रकारचे. एक द्वैतवादी, अद्वैतवादी. द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावं? ओम नमः शिवाय. द्वैतवादी गुरु कुणाला म्हणावे? आत्मा वेगळा आहे, तू वेगळा आहे असे जे सांगतात, मी वेगळा आहे आणि तू वेगळा आहे असे जे ज्ञान सांगतात त्यांना द्वैतवादी गुरु असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मग आत्मा वेगळा आणि आपण वेगळे, म्हणजे देह वेगळा आत्मा वेगळाच आहे की? आत्मा वेगळा आणि देह वेगळा म्हणजे असे सांगतात. ते वेगळा आहे, तो वेगळा आहे. आत्मा आणि तू एकच आहे असं सांगत नाही द्वैतवादी गुरु. ओम नमः शिवाय. म्यूट करा. द्वैतवादी म्हणजे देव वेगळा आणि तू वेगळा सांगतात. देवाचं पूजा तू कर, तू परिच्छिन्न आहेस, तू लहान आहेस, देव मोठा आहे, तू देव होऊ शकत नाहीस असं जे सांगतात ते द्वैतवादी असतात. आणि तूच देव आहेस असं जे सांगतात ते अद्वैतवादी असतात. तत्वमसी ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? ते तूच आहेस. ते म्हणजे ब्रह्म
आणि ते तूच आहेस, तू वेगळा नाहीस त्याच्यापेक्षा, असं जे सांगतात ते अद्वैतवादी असतात. आणि तू वेगळा आणि देव वेगळा असं जे सांगतात ते दोन सांगतात ते द्वैतवादी, आणि एकच आहेस असे सांगतात ते अद्वैतवादी. आलं का लक्षात? ज्योतिताई काय सांगितलं? ओम नमः शिवाय. द्वैतवादी कशाला म्हणावं, अद्वैतवादी कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. द्वैतवादी कोणाला म्हणावं तर जे भौतिक वस्तूचं ज्ञान करून देतात, म्हणजे देव वेगळा तू वेगळा असं जे सांगतात त्यांना द्वैतवादी म्हणावं. आणि सद्गुरू कोणाला म्हणावं तर जे सत्यशास्त्राचं ज्ञान करून देतात, ब्रह्म आणि तू किंवा देव आणि तू एकच आहेस, तत्वमसी म्हणजे ते तू आहेस असं जे सांगतात त्यांना सद्गुरू म्हणावं. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं, छान सांगितलं. ओम नमः शिवाय. तर म्हणून अद्वैतवादीला सद्गुरू म्हणावं. आणि असे सद्गुरू जे असतात त्या सद्गुरूची निंदा द्वेष केला तर त्यांचं पाप आपण घेतो, आणि भक्तीनं स्तुती पूजन केलं तर पुण्य प्राप्त होतं. पण कुणाचं? सद्गुरूचं. तर देहाभिमान पापरूप आहे व आत्मज्ञान पुण्यरूप आहे. देह मी म्हणणं ही पाप आहे म्हणून सांगू लागलेले आहेत, आणि आत्मज्ञान ही पुण्यरूप आहे. आत्मा मी म्हणलं की पुण्याच्या राशीच्या राशी आहेत. आपण देहच आहो असे मानणे दोषास्पद आहे, आणि आत्म्याचा बोध महापुण्यप्रद आहे. या प्रकारचे वर्णन गुरु आता करतात. मी ध्येय आहे असं म्हणलं की दोषास्पद आहे आणि पाप आहे, आणि मी आत्मा आहे असं बोध घेतला तर महापुण्याचा लाभ आहे. आता ती महापुण्य किती पुण्य लागतं ते पुढे सांगू लागलेले आहेत. पण कालसुद्धा बघितलं, रोमाची 3.5 कोटी रोम आहेत आपल्या अंगावर, 3.5 कोटी तीर्थ आहेत या पृथ्वीवर. 3.5 कोटी तीर्थाचं ओम नमः शिवाय. बोला, आवाज येत नाही. मी म्हटलं आवाज येत नाही माझा? बोला ना, बोला, यायला आता बोला. मी म्हटलं आई वडील शिक्षक किंवा व्यवहारिक ज्ञान देणाऱ्यांना पण आपण गुरुच म्हणतात ना ताई? मग ती गुरुच आहेत, पण सद्गुरू नाही. ते आपल्याला ब्रह्मज्ञान सांगतात का? नाही, मग गुरुच म्हटलं ना, मग गुरुच म्हणावं ना असं म्हणून विचारलं. गुरु म्हणावं त्यांना. हो, आई वडील व्यवहारिक ते विचारलं. कोणतंही ज्ञान देणारे गुरु, चांगलं ज्ञान देणारे गुरु, वाईट ज्ञान देणारे सुद्धा गुरु, पैसा कसा खावा टेबला खालून शिकवणारे सुद्धा गुरुच त्या क्षेत्रात. पण सद्गुरू नाही. आपले आई वडील नातेवाईक कधी आपल्याला ही सांगितलं का हो त्यांनी, अहंता ममता सोडा किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्या, ही संसार तुमचा नाही, ही बंधनात पडतो. ओम नमः शिवाय. बोला, बोला की काय बोलायचंय का? नाही सांगितलं, म्हटलं बरोबर आहे. म्हणून ते गुरुच आहेत, सद्गुरू नाहीत. सद्गुरू कुणाला म्हणावं? जे ब्रह्मज्ञान प्राप्त करून देतात. तूच ते आहेस, ते तूच आहेस असा बोध जे करतात तेच गुरु सद्गुरू असतात, आणि बाकीचे गुरु असतात. म्हणून देहने हुम माने जे कोई, महादोषी कहिये सोई, आत्मबुद्धी जेणे माई, महापुण्य जाणी येताई. ठीक आहे. जो मनुष्य आपला देहच आपण आहो असे मानतो त्याला महादोषी किंवा महापापी म्हणावे. आपण कितीदा आपला देह म्हणलो आतापर्यंत? एका दिवसातून क्षणाक्षणाला माझा देह, मी काम केलं, मी ही केलं, किती वेळेस म्हणतो. ते काय सांगितलं? महादोषी सांगितला. जो मनुष्य आपला देहच आपण आहो असे मानतो त्याला महादोषी म्हणावं. साधा दोषी नाही तो, महादोषी, मोठा दोषी, महापापी म्हणावं.
स्मृतीतही सांगितलेले आहे की नानृत्तात पादकं परमा, असत्य भाषणापेक्षा अधिक मोठे असे दुसरे कोणतेही पाप नाही. खोटं बोलण्या एवढं, लबाड बोलण्या एवढं दुसरं मोठं कोणतंच पाप नाही असं सांगू लागलेले आहेत. लबाड बोलणं, खोटं बोलणं सगळ्यात मोठं पाप सांगितलं. असत्य भाषणापेक्षा अधिक मोठं असं दुसरं कोणतंही पाप नाही. म्हणजे असत्य बोलणे हे सर्वात मोठे पाप आहे. या नियमाप्रमाणे देहच आत्मा आहे असे जो म्हणतो तो असत्य बोलतो. देहाला जो मी म्हणतो तो असत्य बोलतो. देह कुणाचा आहे? देह कुणाचा आहे आपण बघून आलो सगळं. पंचमहाभूताचा. आणि त्याला आपण कणाचा म्हणतो, मनाचा म्हणतो. हे सगळं आपण बघून आलेलो आहे. देह हा पंचमहाभूताचा कसा उत्पन्न झाला, रक्त कसं उत्पन्न निर्माण झालं, मांस कसं, हाडं सगळं पंचीकरण होऊन हा देह कसा उत्पन्न झाला ही आपण बघून आलो. देह कोणाचा? पंचमहाभूताचा आहे. तर मग सामान्य भूत जर लागलो तर सुद्धा किती परेशान करतो भूत लागल्यावर. सामान्य ही जी कल्पित भूत आहे, भूतच नाही कल्पित आहे, तरीसुद्धा जर त्या भूताची बाधा झाली तर 6-6 महिने आतुरणात पडून राहतात. कल्पित भूताची बाधा ही तर महाभूत आहेत, पंचमहाभूत आहेत आणि त्यांचा देह आपण आपला म्हणू लागलो, मग ते ग बसतील का? म्हणूनच आपल्याला दुःख प्राप्त होतं. दुसऱ्याच्या वस्तूवर आपण जर दुसऱ्याची वस्तू आणली आणि माझीच जर म्हणू लागलो तर तो माणूस गप बसतो का? कधीच गप बसत नाही तो. एखाद्याची वस्तू दुसऱ्याची उसनी आणली आणि कवा आणली, तुझी आपण शेजारीला आणलीच नाही जर म्हणलं वस्तू आणली आणि आपण परत दिना गेलो तर ती गप बसेल का? आपल्याला सुख लागू देईल का? सामान्य छोटी वस्तू घेतली तर सुद्धा सुख लागू देत नाही. हाणून मारून ती घेऊन जाते वस्तू आपल्या घरातली. लबाड बोलतेस, खोटं बोलतेस, माझी दे म्हणून. मग पंचमहाभूत गप बसतील का? पंचमहाभूत दुःख देतात दुसऱ्याची वस्तू आपली म्हणल्यामुळं. म्हणून खोटं बोलण्या एवढं महापाप नाही म्हणून सांगतात. असत्य भाषणापेक्षा अधिक मोठं असं दुसरं कोणतंच पाप नाही. म्हणजे असत्य बोलणे हे सर्वात मोठे पाप आहे. आपण काय असत्य बोलू लागलेलो आहोत? पंचमहाभूताचा ध्येय माझा म्हणू लागलो, खोटं बोलू लागलो. त्यांचा ध्येय त्यांना देऊन टाकायचा तर ती माझाच आहे ध्येय असं म्हणून बसलो. या नियमाप्रमाणे देहच आत्मा आहे असे जो म्हणतो तो असत्य बोलतो. पंचमहाभूताचा ध्येय असताना माझा ध्येय असंही म्हणतो आणि देहालाच आत्माही म्हणतो. आत्मा वेगळा, ध्येय वेगळा. मी ध्येय नाही, मी आत्मा आहे असं असताना ध्येयालाच आपण आत्मा म्हणतो, ही खोटं बोलतो, लबाड बोलतो. एक असून दुसरंच म्हणतो. आत्मा आहे असं जो म्हणतो तो असत्य बोलतो. कारण देह आहे पंचमहाभूताचे कार्य, आत्मा आहे पंचमहाभूताचे कारण. कार्यकारण भाव इथं सांगितला. कार्य कशाला म्हणावं आणि कारण कशाला म्हणावं. कुंभार आहे बघा, कुंभारानं माठ घडवला. जो माठ घडला, तयार झाला, ते काय झालं? कार्य झालं. आणि ज्याच्यापासून माठ घडवला ते कारण झालं. कुंभारानं मातीपासून माठ घडवला तर मग माती काय झालं? कारण झालं. आणि माठ काय झालं? तर कार्य झालं. कार्य कारण भाव. कारण ध्येय हे पंचमहाभूताचं कार्य, आत्मा हा पंचमहाभूताचं कारण आहे. ध्येय कसं आहे? माठ कसा कुंभारानं घडवला तसा ध्येय घडवलेला आहे. ही कार्य आहे ध्येय आणि आत्मा ही कारण आहे. माती असल्याशिवाय माठ घडत नाही. म्हणून माती जसं त्या दृष्टांतामध्ये कारण आहे आणि दृष्टांतामध्ये
माठ घडलेला माठ हे कार्य आहे. तसंच इथं देह ही कार्य आहे आणि आत्मा ही कारण आहे. कार्य कारण भाव इथं सांगितलेला आहे. काय सांगितलं इथं? दृष्टांत कोणता सांगितला यायला का लक्षात? माठामध्ये कारण कोणतं आणि कार्य कोणतं? कुंभारानं माठ घडवला. ह्या माठामध्ये कारण काय आणि कार्य काय? मीनाताई बोला. मीनाताई. ओम नमः शिवाय. माठ हे कार्य आहे आणि माती हे कारण आहे. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील इथं कारण काय आणि कार्य काय? सिद्धांतामध्ये दृष्टांत सांगितला त्यांनी. सिद्धांतामध्ये कारण कोणतं आणि कार्य कोणतं? सिद्धांतामध्ये माती कारण आहे आणि माठ कार्य आहे. ही दृष्टांत झाला का की सिद्धांतामध्ये काय? म्यूट करा का की म्यूट करा. सुनंदाताई पाटील बोला. ओम नमः शिवाय. आत्मा कार्य कारण आहे आणि ध्येय कार्य आहे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय. इथं सिद्धांतामध्ये सांगितले की असत्य बोलणे हे कारण आहे आणि ध्येय पंचमहाभूताचे कार्य आहे. ओम नमः शिवाय. आत्मा हे काय कारण आहे आणि ध्येय हे कार्य आहे. सुनंदाताई पाटील बरोबर सांगितलं. आत्मा हे कारण आहे इथं सांगितलं बघा. देह विकारी दृश्य जे आत्मा आहे जो म्हणतात तो असत्य बोलणे कारण. देह आहे पंचमहाभूताचे कार्य. आत्मा पंचमहाभूताचे कारण. ओम नमः शिवाय. काय म्हणला ताई बोला. ओम नमः शिवाय. ग्रंथाचं पान नंबर किती चालू आहे म्हणलं? ग्रंथाचं पान नंबर 205 पान नंबर चालू आहे. 205 पान नंबरवरची चौपाई सुरू आहे. आत्मा हे कारण आहे. कारण आत्मा जसं माती असल्याशिवाय माठ घडत नाही तसं आत्मा असल्याशिवाय ध्येय आहे का हो अस्तित्वात? ध्येय राहतच नाही अस्तित्वात. म्हणून ध्येय हे काय कार्य आहे आणि आत्मा हा कारण आहे. दृष्टांतामध्ये जसं घडलेला माठ जो आहे तो कार्य आहे आणि माती हे कारण आहे. माठातली माती जर काढून घेतली तर माठ राहतो का? तर राहत नाही. माती सगळी काढून घेतली माठातली तर माठ राहत नाही. तसंच आत्मा हे कारण आहे आणि ध्येय हे कार्य आहे. आत्मा जर ध्येयातून निघून गेला तर कार्य राहत नाही. कारणावर कार्य आधारित असतं. मंगेताई आलं का लक्षात? ओम नमः शिवाय. हां बोला. सिद्धांतामध्ये सांगा. सिद्धांत सांगा. ओम नमः शिवाय. सिद्धांतामध्ये आत्मा कारण आहे आणि दुनिया पंचभूताचे कार्य आहे. हां आणि दृष्टांतामध्ये म्हणजे माठ बनवला ते कार्य झाले आणि मातीचा माठ बनायला माती ही कारण झाली. बरोबर सांगितलं. कार्य कारण भाव इथं सांगितला म्हणून आपण घेतलं. तर त्याचप्रमाणे देह विकारी दृश्य अनित्य जड परिच्छिन्न सावयव आहे. देह हे पंचमहाभूताचं कार्य आहे. आत्मा हे कारण आहे आणि त्याचप्रमाणे देह कसा आहे विकारी. विकार किती आणि कोणते? ओम नमः शिवाय. किती आहेत विकार? ॲड्रेस करा. नंदा काकी किती आहेत विकार आणि कोणते? ओम नमः शिवाय. विकार 4 आहे.
सांगू का ताई? हां ओम नमः शिवाय. हो सांगा. 6 विचार आहेत. जन्मते म्हणजे जन्मतो, आजते म्हणजे असतो, वर्धनते म्हणजे वाढतो, विपरिणमते म्हणजे तरुण होतो, अपक्षयते म्हणजे म्हातारा होतो, विनश्यते म्हणजे नाश होतो किंवा मरण पावतो. बरं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वंदन. बरोबर सांगितले. मग ध्येय कसा आहे? ओम. विकारी आहे. हरी हरी. दृश्य दृश्य आहे. दृश्य कशाला म्हणावं? जयश्रीताई कशाला म्हणावं दृश्य? दृश्य. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. दृश्याहून भिन्न राहून दृष्टाला जाणतो पाहतो त्याला दृश्य असे म्हणावे. ओम. ऐका सुना ना पाटील बोला कशाला म्हणावं दृश्य? ऐका जयश्रीताई ऐकून घ्या. म्यूट करा. ऐका बोला. दृश्य कशाला म्हणावं? म्यूट करा. आवाज येईना तुमचा. म्यूट करा. जयश्रीताई म्यूट करा. हां आवाज येतो का माझा? आवाज येईना. जवळ मोबाईल धरून सांग. आवाज येईना? हां सांग. आता सांगायला आवाज. जवळच मोबाईल. हं. दृष्ट्या करून पाहून घेतो त्याला दृश्य म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर कळालं का जयश्रीताई? दृश्य म्हणजे समोर दिसतं ते, पाहून घेतं ते, त्याला दृश्य म्हणावं. दृश्य वेगळं आणि दृष्टा वेगळा. जो पाहतो तो दृष्टा, पाहून घेतो ते दृश्य. ज्याच्याकडे ज्या वस्तूकडे आपण पाहतो ते दृश्य वस्तू आहे आपण असं सुद्धा म्हणतो ना. जी दिसतं ते दृश्य आणि जो पाहतो तो दृष्टा. म्हणून दृश्य आहे. दृश्य अनित्य. अनित्य. नित्य कशाला म्हणावं? नित्य कशाला म्हणावं? ज्योतिताई बोला. हां आणि अनित्य. अनित्य कशाला म्हणावं? लक्षात येणच आहे. जो नित्य नाही तो अनित्य. लावलं की पुढच्याचा विरोध होतो. हां. भास आभास तसं नित्य अनित्य. जसा नित्य आत्मा आहे आणि अनित्य कोण आहे? म्हणजे मला वाटलं ते अनित्य म्हणजे असते म्हणजे टिकत नाही का, म्हणजे स्थिर राहत नाही नेहमी, म्हणजे असं वाटलं. तसंच आहे ना मग. म्हणजे टिकून राहणार. तसंच आहे. बरोबर आहे ते. अनित्य म्हणजे नित्य नाही ते. एका काळात आहे आणि एका काळात नाही. देह अनित्य. भूतकाळात होता का देह? पण 200 वर्षापूर्वी तर नव्हता. पुढचे 400 वर्षानंतर राहणार आहे का? तर नाही. एका काळात आहे आणि एका काळात नाही. म्हणजे स्थिर नाही. बरोबर आहे तुमचं. स्थिर नाही. त्यालाच अनित्य असं म्हणावं. कसा आहे मग देह? विकारी आहे, दृश्य आहे, अनित्य आहे आणि जड आहे. जडाचं लक्षण काय? जड कोणाला म्हणावं? सांगू ताई? तुम्हाला येतं का? सांगू का? कोणालाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही जड असे म्हणून. ओम नमः शिवाय. हां बोला. बोला जयश्रीताई. बोलायचं आहे का? ओम नमः शिवाय. बोलायचं आहे का? म्यूट करा. ओम नमः शिवाय ताई. म्यूट करा ना. म्यूट करा जावं. कसं खरखर आवाज येतो, दुसऱ्याला व्यत्यय येतो. लगेच म्यूट करायचं. ओम नमः शिवाय जयश्रीताई म्यूट करा. अनित्य. देह विकारी आहे, दृश्य आहे, अनित्य आहे, जड आहे आणि परिच्छिन्न आहे. जयश्रीताई म्यूट करा. परिच्छिन्न आहे.
परिच्छिन्नाचा सुद्धा अर्थ एका काळात आहे एका काळात नाही होतो. परिच्छिन्न म्हणजे लहान, लहान आहे पुन्हा मोठा होतो. परिच्छिन्न आहे. सावयव, सावयव कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ज्याला ज्याला काही अवयव नाही तो सावयव. ओम नमः शिवाय. ज्याला अवयव नाही त्याला सावयव म्हणा. अवयव नाहीत त्याला सावयव कसं म्हणता येईल? सावयव नाही अवयव नाही. अवयव रहित. हा, ज्याला अवयव आहेत त्याला सावयव म्हणता येतं. देह सावयव आहे म्हणजे देहाला अवयव आहेत. आणि ही देहाचं सांगितलं. देह विकारी आहे, दृश्य आहे आणि ते जड, परिच्छिन्न आणि सावयव आहे. आता आत्मा कसा आहे? आत्मा अविकारी आहे. आत्म्यामध्ये कोणताच विकार नाही. आत्मा जन्मत नाही, जन्मल्यानंतर अस्तित्वात नाही, वाढत नाही, परिपक्व होत नाही. जायते असते, जन्मल्यानंतर जायते म्हणजे जन्मतो, असती म्हणजे असतो, वर्धनते म्हणजे वाढ होते. आत्म्याची वाढही होत नाही. विपरिणमते म्हणजे परिपक्व होतो. तरुण परिपक्व झाला तरुण होतो तसाही आत्मा होत नाही. आत्म्याला जरा मृत्यूही नाही. म्हणून आत्मा अविकारी आहे. 6 विकारापैकी एकही विकार आत्म्यामध्ये नाही. आत्मा अविकारी, आत्मा दृष्ट आहे आणि ध्येय दृश्य आहे, नित्य आहे. आत्मा कसा आहे? नित्य. ध्येय अनित्य. नित्य म्हणजे जन्म नाही, मरण नाही. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. जन्मही नाही आणि मरणही नाही. आत्म्याला ज्ञान स्वरूप आहे. तो ज्ञान स्वरूप आहे. त्याचं स्वरूपच ज्ञान आहे. ज्ञान प्राप्त झालं की आत्मज्ञान प्राप्त झालं आपण म्हणतो. रूपच त्याचं ज्ञान रूप आहे त्याला. म्हणून ज्ञान स्वरूप आत्मा आहे. परिपूर्ण आहे. अर्धवट नाही आत्मा, परिपूर्ण आहे. निरअवयव आहे. आत्म्याला कोणताच अवयव नाही. नाक, डोळे, कान असा हात, पाय. आत्म्याला कोणताही अवयव नाही. निराकार आहे तो, त्याला आकारच नाही. देह अपवित्र, दुर्गंध, मलमूत्र, मांस मूत्र रुधिराधिकांनी भरलेला आहे. कसा आहे? देह अपवित्र आहे. 9 द्वारांमधून घाण वाहते बघा ह्या देहाच्या. 9ही द्वारामधून घाणेरडे पदार्थ बाहेर पडतात. आपण ते बघितलेलं आहे कसे बाहेर पडतात ते. ही 9 जी द्वारा, डोळ्यामधून बघा तुम्ही जो पदार्थ बाहेर पडतो तो घाणच असतो. कानामधून, कान फुटल्यावर किंवा असंही कानामधून जो पदार्थ बाहेर पडतो तो दुर्गंधीयुक्त असतो. तोंडामधून सर्दी झाल्यावर जो पदार्थ बाहेर पडतो तो सुद्धा दुर्गंधीयुक्तच आहे. मल आणि मूत्र ही 9ही द्वारामधून घाणेरडे पदार्थ बाहेर पडतात. म्हणून देह कसा आहे? मलिन आहे. मल, मूत्र, रुधिर आपल्या वरी त्वचा घातली म्हणून, नाही तर मध्ये रक्त, मांस. देह मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा. वरी चर्म घातलं म्हणून बरं आहे, नाही तर मधला रक्त, मांस अपवित्र सांगितलेले. रक्त जर लागलं, हाड जर लागले त्या भूमीमध्ये तर सोन्याच्या नांगरानं भूमी नांगरावी लागते, तेव्हा ती भूमी शुद्ध होते. जिथं हाड लागलं पाया खणताना तिथं असं सांगितलेलं आहे. इतका अपवित्र हा देह सांगितला. आणि 9ही द्वारामधून दुर्गंधीयुक्त असे पदार्थ बाहेर पडतात. हा मलिन आहे, अपवित्र आहे, दुर्गंधीयुक्त आहे. आणि आत्मा मात्र कसा आहे? निर्मल आहे, सच्चित आनंद आहे, पवित्र आहे, परिपूर्ण आहे, ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद घन आहे. देह दुःख आहे, असं जड दुःख देह आहे. आणि आत्मा मात्र निर्मल आणि आनंद घन आहे. घन म्हणजे पूर्ण, परिपूर्ण. पेढा जसा असतो बघा, कुठून बी खातो, सगळीकडून गोडच असतो. सगळीकडे त्याच्या जे पूर्ण
अख्खाची अख्खा गोड असतो, तसाच परमात्मा अख्खाची अख्खा जो आहे आत्मस्वरूप ते आनंद घन आहे असं सांगू लागलेले आहेत. या रीतीने ध्येय व आत्मा याचे लक्षणे परस्परापासून भिन्न असल्यामुळे देह वेगळा आणि आत्मा वेगळा, सगळी विरुद्ध लक्षण आहेत. निर्मल आणि मलिन एकत्र होऊ शकत नाही. निर्मलाला मलिन म्हणत नाही, मलिनला निर्मल आपण म्हणू शकत नाही, एकदम विरोध आहे. मलिन आणि निर्मल, पवित्र आणि अपवित्र विरोधच आहे सगळा. ज्ञान आणि अज्ञान, अज्ञानाचं आवरण आहे ह्याच्यावर. असत आणि सत, असत जड आणि दुःख देह, सच्चित आनंद आत्मा आहे. मग ही विरोधाभास असल्यामुळं दोन्ही एक होऊ शकत नाही. अशा रीतीने देह आणि आत्मा ह्याची लक्षणे परस्परापासून भिन्न असल्यामुळे लक्षणे सगळी वेगळी आहेत. बघा, देहाचे लक्षणं सांगा बरं. देहाचे लक्षणं काय आहेत? ओम नमः शिवाय. देहाचे लक्षण ज्योतिताई बोला. ओम नमः शिवाय. देहाचे लक्षण ओम नमः शिवाय. देह दृश्य जड विकारी देवा म्हणजे ओम बरोबर आलं. मंगेताई आत्म्याचे लक्षणं सांगा. हँड्रेस केलं तर सांगा आत्म्याचे लक्षणं. ओम नमः शिवाय. आत्मा नित्य ज्ञान स्वरूप परिपूर्ण निर्वय आहे. ओम नमः शिवाय. अजून एकदा सांगा, अजून एकदा म्हणा. ओम नमः शिवाय. अजून एक वेळेस सांगा. काय सांगितलं तेच सांगा अजून एक वेळेस. ओम नमः शिवाय. आत्मा अविकारी नित्य ज्ञान स्वरूप परिपूर्ण निर्वय आहे. निर्वय का? ओम नमः शिवाय. वय नाही का आत्म्याला? निर्वय आहे का? ती शब्द म्हणूनच पुन्हा निर्वय. निर्वय म्हणजे अर्थ काय? निर्वय निर्वयव म्हणजे अर्थ काय होतो? निरावयव. निरावयव, निरावयव असा अर्थ होतो त्याचा. निर्वय नाही, निरावय, निरावयव. अवयव नाही तिथं त्याला. निर्वय असं म्हणतो, अवयव नाही. हां, देह अपवित्र दुर्गंधी मलयुक्त असा आहे. असे हे दोन्हीचे विरुद्ध लक्षण आहेत. सांगा. ओम नमः शिवाय. देव दृश्य आहे, आत्मा चैतन्य स्वरूप आहे. देह जड आहे, आत्मा निर्विकार आहे. देहाला आकार आहे, मी आत्मा निर्विकार आहे. देह विकारी आहे, मी आत्मा अक्रिय आहे. देह क्रियवान आहे, मी आत्मा असंग निर्मल आहे. देह संगवान आणि मलिन आहे. ही देहाची आणि आत्म्याची लक्षण आहेत. ओम बरोबर सांगितलं. एकदम विरुद्ध लक्षण आहेत, मग दोन्ही एक होऊ शकत नाही. या रीतीने देह आणि आत्मा याची लक्षणे परस्परापासून भिन्न असल्यामुळे आत्मा देहाहून निराळा आहे. निराळे लक्षण असल्यावर निराळाच असणार ना. निराळा आहे असे अनुभवाने समजण्यासारखे आहे. ही आपल्याला अनुभव आहे रोजचा आणि अनुभवानं समजण्यासारखे आहे असं सांगत आहेत. तथापि देहाहून आत्मा वेगळा आहे असे न समजता देहच आपण हवा असे जर कोणी म्हटले तर त्याला महादोषी म्हटले पाहिजे. एवढा विरोधी भाव असताना सुद्धा देहालाच मी जो म्हणतो त्याला काय म्हणावं? महादोषी म्हणावं. साधा दोषी नाही, महादोषी म्हणावं. अशा प्रकारे इथं सांगू लागलेले आहेत. आपला वेळ झालेला आहे. राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. जे माझ्या मुखातून योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरूंचे, जे अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा दोष, झालेली सेवा गुरुचरणावर आणि तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्णविराम.
ओम नमः शिवाय.